तरी मी तुम्हाला सांगत होते, तो बाहेर जाताना मोडता घालू नका म्हणून. अगं पण एकुलता एक माझा राजा, आता कोणाकडे पाहायचं मी? सुशांतचा ब्लड रिपोर्ट आलाय. हो आला का? त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आढळलं. काय? रक्तात अल्कोहोल? माझा सुशांत आणि वेगळ्याच कारणासाठी देशभर कुप्रसिद्ध झालेले आहे. मित्रांनो, आज मुलींना संस्कारक्षम नव्हे तर केलं जाते फक्त पप्पा ओरडले अय ना हा काय आलं? नमस्कार मित्रांनो, मयूर कदम 9च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ॲक्च्युली मी विचार केला होता की आज व्हिडिओ नाही बनवायची, कारण सीन असं झालं होतं ना की सकाळी आम्ही शूट करण्याच्या नादामध्ये विसरून गेलो की आमचं काहीच सेटअप रेडी नव्हता घरामध्ये. मी बघताय घरामध्ये पसारा वगैरे तसंच होतं आणि त्याच्यामुळे मला शूट करण्यासाठी असं काही कंटेंट वगैरे भेटत नव्हतं. पण आपण बोलतो ना की आज गणपती बसले आहेत, काल गणपती बसले आहेत आणि माझ्याकडे कालचा एक दिवस होता, बट मी कालच चॅनल ओपन केलं होतं आणि आता मी माझं ऑलमोस्ट घरातलं सगळं काम झालं आहे डन आणि मी आता चाललो आहे बदलापूरचा गणपती बघायला. ॲक्च्युली मागे गणेशोत्सवला सुद्धा तिथेच गणपती बसतो आणि आतासुद्धा तिथेच गणपती बसतो, ज्याला नवसाचा गणपती म्हणून बोलतात. तर हा गणपती बघायला आम्ही लोक चाललो आहे आता आणि बदलापूर स्टेशनजवळ हा गणपती आहे. तर मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि रस्त्यात येता येताना दत्त चौक लागतं, तर दत्त चौकातसुद्धा एक गणपती बसतो मे बी. जर असेल तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ कशी आहे ती. गणपती म्हटलं की मानाचा सण, कोकणी माणसाच्या मानाचा सण, हक्काचा सण आणि अभिमानाचा सण. अशा गणपतीची आराधना झाली आणि आजचा दुसरा दिवस आणि आम्ही लोक गणपती बघण्याचा निर्णय घेतला होता, पण काही कारणास्तव मित्रांचं पण कॅन्सल झालं. पण मी ठरवलं होतं आज बदलापूरला जाऊन गणपती बघायचे आणि मी निघालो. त्यानंतर विचार केला होता की मी माझी गाडी घेऊन जाईल, पण गाडीवरती बराचसा कचरा होता, त्याच्यामुळे गाडीचा प्लॅन आम्ही लोकांनी कॅन्सल केला आणि मी एकट्यानेच पुढे रिक्षाने जाण्याचा प्रवास चालू केला. त्या अगोदर गाडीची कंडिशन चेक केली, कारण मला रोज गाडी चेक करायला लागते की आतमध्ये बॅटरी लाईट ब्लिंक होते की नाही, अदरवाईज गाडी मग स्टार्ट होताना खूप प्रॉब्लेम्स देते. नंतर निघाल्यानंतर बघा माहिती पडलं की रोडला सहसा गर्दी नव्हती, कारण गणपती विराजमान झाल्याच्या नंतर मोस्ट ऑफ पब्लिक ही गावाला निघून गेली आहे, त्याच्यामुळे अर्धी मुंबई तर खाली झाली आहे आणि मग प्रवासाला जास्त त्राण आला नाही. त्यानंतर रेल्वे स्टेशनला पोचलो. रेल्वे स्टेशनवरून लोकल जाताना पाहिली आणि मग समजलं की खरंच आज बदलापूर पूर्ण खाली झालं आहे, म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्यानंतर एक गोष्ट माहिती पडली, ती म्हणजे मानाचा गणपती जो बोलतो आपण, मागे गणेशोत्सव बदलापूर, तो गणपती विराजमान झाला नाही. बदलापूरमध्ये जी अघटित घटना घडली त्या अनुषंगाने का असेल किंवा अदर काही कारणं असेल, त्याच्यामुळे तो गणपती बसला नव्हता. त्याच्यामुळे मग मी माझा शेवटचा बाप्पा होता तो म्हणजे दत्त चौकातला आणि मी दत्त चौकाच्या दिशेने निघालो, जेणेकरून मला दत्त चौकाच्या बाप्पाचं दर्शन होईल. आणि तिथे जो नजारा त्या लोकांनी बनवला होता तो नजारा मला पाहायला मिळेल, कारण खूप चर्चा होती की दत्त चौकातल्या गणपतीच्या समोर खूप मोठं डेकोरेशन झालं आहे आणि खूप ॲप्रिशिएबल झालं आहे. स्तुती करण्यासारखं एक सेटअप त्या लोकांनी तयार केला होता आणि तो सेटअप बघण्यासाठी मी जाण्याचा निर्णय घेतला. पण म्हणतात ना मित्रांनो, कधी गोष्ट तुमच्या नशिबात असेल तर ती तुम्हाला भेटतेच भेटते. आणि माझ्या नशिबात ती गोष्ट होती म्हणून ती म्हणजे दत्त चौकातल्या गणपतीची आरती. भूमि अवतार त्रैलोक्यनाथा नीति शब्दाधारे भुवाना गुरुपरमृति योगी समाधि ध्याना जय देव जय देव जय श्री गुरु आहो स्वामी गुरुता आरती साहित धर्माप्रणता गुरुदासे जय देव जय देव जय श्री गुरु आहो स्वामी गुरुता आरती मुखारी साधे गोविंदा. त्या काही गोष्टी वाईट त्याला अनुसरून
आणि लवकर ये हा. एकदा ह्याचं लग्न झालं ना की सुटले ग बाई. तरी मी तुम्हाला सांगत होते तो बाहेर जाताना मोडता घालू नका म्हणून. अगं पण एकुलता एक माझा राजा. आता कोणाकडे पाहायचं मी? सांगा ना हो, सांगा. अहो बोला ना काहीतरी. सांभाळ सांभाळ स्वतःला. पाहिलं काळीज हेलावणारं दृश्य आहे ना हे. काय पुरुषांचा ब्लड रिपोर्ट आलाय. हो आला का? त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त आढळलं. काय रक्तात अल्कोहोल? माझा सुशांत आणि दारू? नाही काहीतरी काय बोलताय तुम्ही? साहेब पण हा रिपोर्ट दुसऱ्या कोणाचा तरी असेल हो. नाही मिस्टर भोसले, नाव तर एकदम स्पष्ट आहे. सुशांत गोड कौतुक करणं, त्याचे हट्ट पुरवणं, या दिवस कसे निघून जातात ते कळतच नाही. आईच बाळाला देह देतात कडे विशेष लक्षही दिलं जात नाही. खरं ना? आपण बहुतांश पालक कामावर जात असल्याने श्लोक, परवचा, ऋचा, प्रार्थना या गोष्टी आता आजी आजोबा इतक्याच कालबाह्य वाटू लागले. संध्याकाळी खेळून दमून घरी येत आणि दिवे लागण्याची प्रार्थना म्हणून थकवा दूर करीत. शुभं करोति गणाधिराज, शुभं करोति काय आलं? काय आलं? काय आलं? काय आलं बाबू? काय आलं? काय? चल चल. सेकंड डे सेकंड डे सेकंड डे. हाय शबाश. तू गळ्यामध्ये काय घातलंय? हा काय घातले गळ्यामध्ये? काय घातले गळ्यामध्ये? हा काय घातलं? तर पप्पांचं इंट्रोडक्शन आहे. हे आहेत माझे पप्पा. ही आहे फायनली माझी मम्मी. बदलापूर स्टेशनच्या राजाचं दर्शन काय मला झालं नाही आहे आणि मी शेवटीला दत्त चौकातल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि सोसायटीमध्ये आलो. सोसायटीमध्ये सुद्धा बरेच गणपती बसले, पण भाऊ गेला आहे तिकडे आणि मी मे बी उद्या जाईल, कारण 11 तारखेला सकाळी 3 वाजता मी कोकणात माझ्या गावी खेडला जाण्यासाठी निघणार आहे. तर तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल, कारण मी शूट करायचं ठरवलं ॲक्च्युली बाईकवरतून. तर मी तेही दाखवेल तुम्हाला. इन केस ऑफ इमर्जन्सी जर माझं कॅन्सल झालं तर माझ्याकडे लास्ट अँड लास्ट ऑप्शन वाचतो कोकण रेल्वे. मी तुम्हाला शो करेल कोकण रेल्वेने जरी ट्रॅव्हलिंग केली तरी ते सुद्धा. पण माझं ठाम आहे मी बाईकनेच जाणार आहे. पण माझ्या बाईकची कंडिशन मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल किंवा उद्या संध्याकाळी दाखवेल, कारण माझ्या बाईकचे दोन्ही टायर्स गेलेले आहेत, ते रिप्लेस होतील. तेवढंच माझा इश्यू क्लिअर होईल आणि मग मी पुढे. मित्रांनो, हा होता आजचा मिनी ब्लॉग.
ओके, बऱ्याचशा चुका झाल्याही असतील किंवा याच्याही पुढे होतील. एक छानशी सुरुवात आम्ही फॅमिली करत आहोत आणि ॲक्च्युली माझी सुरुवात होती, पण माझ्या मम्मी क्रिएटर म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि एक क्रिएटर म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या सुद्धा असतात. समाजामध्ये अशी सुद्धा लोक आहेत की ज्यांची क्रिएटिव्हिटी खूप चांगली आहे आणि ज्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये नॉलेज असतं. कधी कधी आपल्यापेक्षा वयाने कमी असलेली लोकंसुद्धा आपल्याला मोलाचं ज्ञान देऊन जातात. तर असं मोलाचं ज्ञान तुम्ही मला द्याल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि ह्या व्हिडिओचा शेवट करतो. आणि पुढची व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आजची व्हिडिओ कशी आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.